डिजिलॉकर. डिजिलॉकर हे एक ॲप आहे जे गव्हर्मेंटचा ॲप आहे. तर इन जनरल त्यामध्ये तुम्ही तुमचे रेग्युलर जे वापरातले डॉक्युमेंट्स आहेत, आपले 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट किंवा आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, एनी टाईप ऑफ डॉक्युमेंट तुम्ही तिथं सॉफ्ट कॉपीमध्ये सेव्ह करू शकता. आणि त्याचं लोनच्या दृष्टिकोनातून एक उपयोग हा आहे की बऱ्याच वेबसाईट्स किंवा बरेच ॲप ज्यावेळी लोन करण्याची प्रोसेस बऱ्यापैकी सगळी ऑनलाईन झालेली आहे. तर त्यामध्ये डिजिलॉकरचं युजरनेम पासवर्ड मागून ते डॉक्युमेंट सिंक केले जातात. तर आता पहिला तसं राहिलं नाही की तुम्ही फक्त डॉक्युमेंटचे फोटोज काढले आणि ते अपलोड केले. आता ऑटोमॅटिक डिजिलॉकर थ्रू ते सिंक केले जातात आणि ते प्रोसेस फास्ट केली जाते. तर इन जनरल तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी ते सॉफ्ट कॉपीसाठी खूप ॲप चांगलं आहे आणि लोनसाठी तर आता ते मस्टच आहे. तर तुमच्या डिजिलॉकरमध्ये डॉक्युमेंट सेव्ह असणं ही आज काळाची गरज आहे. तर प्लीज तुम्ही डिजिलॉकरमध्ये ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये डॉक्युमेंट सेव्ह करण्याची सवय लावा. असेल तर वेल अँड गुड, नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता ॲप डाउनलोड करा आणि त्यात रजिस्टर आणि सेव्ह करा. आणि इन जनरल चांगलं आहे माझ्या मते. आपलं RTO वगैरे तुम्ही तिथं तुमचं लायसन्स वगैरे ठेवू शकता आणि ते RTO ऑथोराईज आहे की तुम्ही लायसन्स त्यामध्ये दाखवलं तर ते ऑथोराईजच आहे असं मला जेवढं माहीत आहे मी तुम्हाला सांगायला लावलं. तर इन जनरल सेव्ह करायला चालू करा. लोनसाठी तर महत्त्वाचं आहे. इन जनरल सवय ठेवा प्लीज सॉफ्ट कॉपी त्यामध्ये सेव्ह करण्याची. थँक्यू.